केला सत्याना पोरी या गाठोड्यात दोरी आहे का पाय बर? आता दोरी काढली पाहिजे तुम्हाला बाबा? नाही, एखाद्या झाडाला बांधतो आणि झुला झुलतो म्हणतो. बाबा अहो एवढे म्हातारी झालात पण तुमची पोरकट आदत अजून गेली नाही. झुला नाही झुलो, मग त्या झाडाला कसा फाशी लागतो ना मरतो. जगून कोणता फायदा आहे? जगून कोणता फायदा आहे? कारण तू गुणच मस्त केलीस ना, हा? फुगा फुगवलीस आणि माझा ना खाली पाळायला लावलीस आणि हे गावातले लोक माझ्या तोंडावर थुकतील. मग जगून कोणता अर्थ आहे? म्हणून म्हणतो दोरकार झाडाला बांधतो, फाशी लागतो, मरून जातो. का करू आता वाचून? बाबा एकच वेळ केली ना, आता आता मला का माहित होतं असं होणारच आहे म्हणून. पण बाबा तुम्ही काळजी करू नका. अहो तुमची बदनामी नाही होणार बाबा, नाही होणार. बापरे, मोठ्या दिमाखानं सांगत आहे. इकडं डुंबर वरही येऊन राहिला तरी तुमची बदनामी होऊ देणार नाही म्हणते. मला एक सांग, तो मला एक सांग, तो सुभ्या भल्या भल्या लोकांना चाटा मारतो, मग हे पाप लागू करेल कशावरून? कशावरून सांग? असं कसं बाबा? शुभोदवर मला मला पूर्ण विश्वास आहे, तो माझी गोष्ट नक्कीच म्हणेल बाबा. आणि समजा तुझी गोष्ट जर नाही मानली तर मग तू कुमारी माता बिन पापाचा पोर कर्ण म्हणून त्याचा पालन पोषण करशील का? त्यापेक्षा एक काम करा. कोणती? माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. कोणती आयडिया? एक काम करू आपण, हा डुंबर साफ करून टाकू. काय 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 विचारायचा नाही, सीधा सीधा गर्भपात करून टाकू. झाला? काय म्हणता बाबा तुम्ही? अहो तुम्हाला माहिती नाही का गर्भपात करणे म्हणजे गुन्हा आहे, गुन्हा. आणि जर हा गुन्हा तुम्ही केलात ना तर जेलमध्ये जाऊन बसाल. असं ना? मग इथं फाशी लागण्यापेक्षा ना तिथं तुम्हाला फक्त फाशी मिळेल. जा. म्हणजे शेवटी त्या भडव्याच्या माया मला पाया पडायला लावलीसच नाही, तरी तो म्हणत होता एक ना एक दिवस तुमची कोरी खड्डी फोडतो मले. भडव्यानं पूर्ण आपली जिद्द केली. बाबा मग तुम्ही सुबोधशी बोलाल ना या विषयावर? आता का करते, आता सगळं नाकच खाली टाकायला लावलीस तर बोलाच लागल. बाबा बाबा बघा 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 सुबोध इकडेच येत आहे. येऊ दे येऊ दे येऊ दे, तुला नेऊ दे नेऊ दे नेऊ दे. नमस्कार, पाया पडतो भाषा जावई. भाषा जावई? हे कोणती भाषा होगा तुझी भाषा जावई? का होगा? का पोया बिया झालास का झालास तू? का झाला? असा कसा बोलते भाषा? सगळा करून घेतलास ना, का विचारून राहिला? मी का केलो का? मी का केलो? काहीच नाही केलं. सुबोध एवढ्या तुला कळत नाही का? बाबा एवढे इशारे करू करू ठकू ठकू सांगत आहेत तर. तो आता असं असा मुले का समजणार? अरे ते तू समजून का घेत नाहीस? तुला दिसत पण नाही का? आता तुम्ही दोघं बापले दिसत आहात, मी का समजून घेऊ? अरे तर समजून तर घे रे भाषा जावई. काय गा जावई भाषा मुले काही समज नाही ना. हा खेळमा पहिले असा मी आलो का खेचकन असा कुत्र्यासारखा येऊ पडले, आणि हा हात जोडत काहून आहे? काहीतरी गोम आहे बाबा. जावई भाषा, या गंगेला महापूर येत आहे, दोन्ही थड्या कुटुंब भरत आहे. बाहेर पाणी फेकण्याआधी माझ्या पोरीले वाचव भाषा. तुम्हालाच आहे एवढ्या उन्हाळ्यामध्ये गंगेला पूर येईलच कसा?
हा होऊ शकते गोशी खुर्दचे दरवाजे खोलले असतील तर शेती बुडली तर बुडू दे ना का सरकार भरपाई देते तरी मग का सुबोध अरे ते पाण्याची गंगा नाही रे मलाच गंगा म्हणत आहेत बाबा. बाप रे म्हणजे एवढी अवतारी बाई आहेस तू. नमस्कार असो अवतारी बाई. तसं नाही रे. बरं मला सांग ते एवढी मोठी बॅग घेऊन कुठे निघालास? चाललो करीमनगरले आंबेशिलासाठी. का करू आता काम धंदा नाही म्हणलो ना तुले म्हणलो होतो हा चाट माऱ्या माणूस आहे म्हणून आपला सोट्या दुपट्ट्या गुंडाळून येतून पोबारा करत आहे. भाषा तुझी जिद्द पूर्ण झाली आता आमची इज्जत वाचवणं तुमच्या हाती जावय भाषा. आता का बोलता तुम्ही मला काही समजत नाही. नाही समजलं. तू असं करशील म्हणून मला वाटलं नव्हतं. मला एकटीला सोडून तू तिकडे आंबे चिलायला जातास. तुला कशी लाज वाटली नाही रे? तर मी का करू का करू तुझा बापाशी येऊ पडते मायावर. अरे बाबा एवढे म्हणत आहेत ना तुला जावई जावई तू हो का नाही म्हणत? पण तो असा का काव का म्हणत होता ना कावा. तुला सांगू बाबा आपल्या लग्नाला मांडल्या पाहिजेत म्हणून म्हणजे तू गरोदर राहिलीस. बाप रे चांगला गाव आहे तुमचा बापले कसा. म्हणजे खाणारा खाऊन गेला आणि ताटी उघडणाऱ्याचं नाव झाला. असं भजन नाही जमून मी सांगत मारून राहिला साला खाया पिया कुछ नाही गिलास पोळा बारा नाही जमून मी सांगत खरी गोष्ट. घे ना आताच ऐकून घे ना करणीचे फळ. मार सांगत होता ना आता तू राय कुमारी माता पोरगा राहील कर्ण म्हणून सांभाळ कर त्याचा. त्यापेक्षा तू एक काम कर तू मला जहर पाच मला मारून टाक आणि तू कुमारी माता फिरत बस असते रस्त्यानं. ते मला सांगू नको आता. नाही बाबा तुम्हाला जर मी जहर पाजून मारेल तर माझ्या पोराला नातू म्हणून कोण मांडीवर खेळवणार? कोण तुमचा धोतर भरवणार? म्हणून म्हणतो भाषा जावई मी काही तुमचा विरोध करणार नाही. हो म्हणा ना जी. कसा कसा हो म्हणू का मी. कोणाचे ओझे कोणाच्या खांद्यावरी. चला मी काहीच नाही ना काहीच. मला तू सांग तुले फक्त गोड गोड बोलण्यापर्यंत हाशी मजाक करेपर्यंत फक्त असं हात लावलो असं तर एवढ्यानं कोणी गरोदर राहते का काही. असा काहून बोलते भाषा. आगा मले नातू होईल का गा. मग माझ्या तो धोत्राव हागून भरो नाही तर कानात मुतो. मी त्याचा त्रास करणार आहो का. चला ना असे नको बोला जावय माझा. देवळामध्ये चला लग्न लावून टाकतो. चला जी. जबरदस्ती दिसते का तुझी. इकडे तू इकडे. हे कोणती भानगड तू मला सांग. माझा फक्त प्रेमापर्यंत संबंध होता बाकी वेळेस काही होता का. तर मी कुठे काय म्हणलं काय होता म्हणून. मग किती वेळ जे सांगत आहो तुझ्या डोक्यात भरत नाही का. काऊन ते. अरे सगळं नाटक करत आहे मी. नाटक करते म्हणजे सगळं फुसफस आहे का. तसं वाटही नाही म्हणा पहिल्यावर. सांगताही नाहीये बापा. अंडरग्राऊंडचा काम आहे सगळं. आता हो म्हण. हो म्हणून देऊ. मामाजी म्हणतात ठीक आहे पण पाय असा काही नाही ना. किती का डोक्यात सोडून सांगू का तुझी शपथ. अरे पण नाही भलता असेल तर राहील लग्न करून टाकीन जन्मभर बोला मला सांभाळावं लागेल. मग तुझा एवढा विश्वास नाही का माझ्यावर. आहे विश्वास आहे म्हणा. असा काही नाही पण खरी गोष्ट हो ना. अरे बाबा खरीच गोष्ट होई ना. असं का. तर मामाजी मी लग्न करायला तयार आहे. पाया पडतो. चांगला पुण्याचं काम केल्याची तुम्ही नाही तर या महापूर घेऊन कुठं कुठं फिरलो असतो. भासाजी हो म्हणल्या ना बहुत समाधान वाटला जी. माझी मान्यता तुमच्या लग्नाला आहे. हे माझी पोरगी लहान असताना हिची आई देवा घरी गेली. स्वतःच्या पैशाच्या कमाईतून साडी तर सोडा 5 रुपयाचा ब्लाउज पीस सुद्धा नाही घेऊन दिलो. हे पोरगी नाच गायन करायला शिकली. हिच्यामुळे घरी बहुत पैसा यायला लागला. मी गरिबी विसरून श्रीमंती
आणि धनवान स्वतःला समजू लागलो. म्हणून मी श्रीमंत जावई पाहत होतो, पण हिच्या नशिबात तुम्हीच होत्या जावई बापू. हिचा स्वीकार केल्या आणि हिचा सौभाग्य होते म्हणून तुम्हीच. म्हणजे पैशाने श्रीमंत राहायला काय श्रीमंत होते का? नाही, मनानं नाही पाहिजे का? नाही श्रीमंत लोक पायातेच ना कसे करतात? दारू पेणे, अय्याशी करणे, नाही तसे धंदे करते. फौजी जावई बापू. मग एक घरात राहते दुसरी बाहेर राहते. घरवाली बाहेरवाली म्हणता का जी? मग ते काय जी, जातो आता. सुखानं संसार करा तुम्ही. मामाजी चालल्या कुठे तुम्ही? येतो आता. आता जा नको कोठी, सीधे घरी जा. नाही आम्ही येतो घरी. नाही जी, तुम्ही सुखी राहा. परमपूज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच्या मंदिरात जाऊन ध्यानात बसतो आता. का करू जी? हो, ध्यानाला बसा ना. भूक लागली का घरी येत जा. हो जी हो. हा. ठीक आहे. बाबा तुमचे धोतर इथे आहेत. धोतर आहे का? राहू दे ना, नवीन घेऊ. बरं देऊन देऊ कसं. घरीच जा, कुठे जायची काही गरज नाही. आम्ही येतो आता. पण आता पाय, लग्नाचा ठरलाय ना, हा. करून तेव्हा करून. पण मी आता करीमनगरला जातो म्हणजे जातो. आता कशाला? मी ते एकटी काय करू मग? तर मग तिथले आंबे कोण शिलाल? मी कॉन्ट्रॅक्ट घेतला एक तर. तुझाच नवस आहे का ते आम्ही शिलायचा? आता मग काय एकामेकाच्या तोंडा पाहून पोट भरणार आहे का? सांग ना. मग मी आता एकटी काय करू इथे? तुझ्याकडे काही उपाय आहे का? उपाय? हा. अब एक काम करू ना. आता मी असे नाचगान करतेस आहे, तर तू माझ्यासोबत तिथे एक काम कर. म्हणजे काही ढोलकी बिलकी गाणं गिणं, म्हणजे आपल्याला पैसे मिळतात. का तर दलाल म्हणूनच बसवण्यात येते मला. ते भलतेचे भलते धंदे सांगतेस तू मला. मग काय करू? काही नको करू तू. मी बंद्या पठाई राव. काही करीन, कसे कष्ट करीन, शेतीवर जाईन, नाही तर मिस्त्री काम शिकीन, पण तुले पोसीन मी. पण खरं सांगू, विटावर विटा मांडता येतात तुला? शिकीन ना. तुला सांगू, काय? आता आपलं लग्न होईल. लग्नामध्ये तू साडीमध्ये असशील. साडीमध्ये किती सुंदर दिसशील आहे ना. आणि मी माझ्या गाडीला फुलांनी सजवेन. गाडी आहे ना, किरायाची घेईन तुझ्यासाठी लग्नापुरते. पण तुला या माझ्या दिलाच्या माडीमध्ये ठेवेन. सांगू अगं, राहा दिलाच्या माडीत, एक नंबर दिशील साडीत. अग राहा दिलाच्या माडीत, एक नंबर दिशील साडीत. अग लाडीत गोडीत, अग लाडीत गोडीत. अग धर्माच्या हाताला नेतो तुला राणी फुलाच्या गाडीत. अग धर्माच्या हाताला नेतो तुला राणी फुलाच्या गाडीत. अग राहा दिलाच्या माडीत, एक नंबर दिशील साडीत. अग राहा दिलाच्या माडीत, एक नंबर दिशील साडीत. अग लाडीत गोडीत, अग लाडीत गोडीत. अग धर्माच्या हाताला नेतो तुला राणी फुलाच्या गाडीत. अग धर्माच्या हाताला नेतो तुला राणी फुलाच्या गाडीत. फुलाच्या गाडीत राणी फुलाच्या गाडीत. फुलाच्या गाडीत राणी फुलाच्या गाडीत. तुझ्या न माझ्या गळ्यात फुलाचा हार ग. बघा लग्नाचा करून जरा विचार ग. तुझ्या माझ्या गळ्या असन फुलाचा हार ग. बघा लग्नाचा करून जरा विचार ग. नको आणू हे मोडीत, नको आणू हे मोडीत. अग धर्माच्या हाताला नेतो तुला राणी फुलाच्या गाडीत. अग धर्माच्या हाताला नेतो तुला राणी फुलाच्या गाडीत. फुलाच्या गाडीत राणी फुलाच्या गाडीत. फुलाच्या गाडीत राणी फुलाच्या गाडीत.
लाई नटून गोरानी नजर लागल ग तुला बघून डोळ्याची भूक भागल ग लाई नटून गोरानी नजर लागल ग अग बसतील छेडीत पोर बसतील छेडीत अग धर्माच्या हाताला नेतो तुला राणी फुलाच्या गाडीत अग धर्माच्या हाताला नेतो तुला राणी फुलाच्या गाडीत फुलाच्या गाडीत राणी फुलाच्या गाडीत फुलाच्या गाडीत राणी फुलाच्या गाडीत तुला करून नवारी ग आणि नवी घरला मग हनीमून करायला नीन दुबईला तुला करून नवारी ग आणि नवी घरला मग हनीमून करायला नीन दुबईला आला सुप्या लाडीत आला सुप्या लाडीत अग धर्माच्या हाताला नेतो तुला राणी फुलाच्या गाडीत अग धर्माच्या हाताला नेतो तुला राणी फुलाच्या गाडीत अग राहाया तिलाच्या माडीत एक नंबर दिशील साडीत अग राहाया तिलाच्या माडीत एक नंबर दिशील साडीत अग लाडीत गोडीत अग लाडीत गोडीत अग धर्माच्या हाताला नेतो तुला राणी फुलाच्या गाडीत अग धर्माच्या हाताला नेतो तुला राणी फुलाच्या गाडीत